नमस्कार, मी सुवर्णा जगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय रव्याचे लाडू। त्यासाठी मी कढईमध्ये 2-3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी ड्रायफ्रूट थोडे भाजून घेते। ड्रायफ्रूट मी कमी घेतलेले आहेत कारण मला जास्त आवडत नाहीत, पण जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जास्ती घेऊ शकता। आता मी यामधून ड्रायफ्रूट भाजून थोडेसे काढून घेते। त्यानंतर याच कढईमध्ये मी टाकते रवा व्यवस्थित आपण भाजून घेऊया। रवा आपला भाजून झालेला आहे, आता आपण काढून घेऊयात आणि याला व्यवस्थित थंड करून घेऊयात। आता मी एका कढईमध्ये नारळाचा किस टाकलेला आहे, तुम्ही ओला नारळ पण घेऊ शकता। तर याला पण थोडं हलकं भाजून घ्यायचे। मी थोडं तूप टाकून भाजून घेतलेलं आहे। जास्त भाजायची गरज नाही, फक्त 1-2 मिनिटं, नंतर याला आपण काढून घेऊयात। हे बघा मी काढून घेतलंय। आता हे मिश्रण व्यवस्थित थंड करून घेऊयात। तोपर्यंत आपण याच्यासाठी चाचणी बनवून घेऊया। तर चाचणी बनवण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकते। आपल्याला याची 1 तारवाली चाचणी बनवून घ्यायची आहे। तर जोपर्यंत साखर मेल्ट होते तोपर्यंत आपण याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा चाचणी बनलेली आहे व्यवस्थित। आता यामध्ये आपण जे बनवलेलं मिश्रण आहे रवा आणि नारळाच्या किसाचं ते यामध्ये घालूयात। मी जास्ती बनवत नाही आहे लाडू, तर त्यासाठी मी सगळं कमी क्वांटिटीमध्ये घेतलं। जर तुम्ही जास्ती बनवत असाल तर क्वांटिटी कमी जास्ती करू शकता। हे बघा मिश्रण आता यामध्ये ऑलमोस्ट ओतून झालेलं आहे। तर यानंतर यामध्ये मी घालणार आहे थोडीशी वेलचीची पावडर आणि जे आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट ते मी यामध्ये घालते। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा, पण हे सर्व टाकायच्या आधी मी गॅस बंद केलेला होता। पाक रेडी झाल्यावर आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि त्यानंतर सगळं सामान याच्यामध्ये घालायचं आहे। आता अर्ध्या तासाने मी याचे लाडू वळून घेत आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। हे बघा अशा प्रकारे तर मी सगळे लाडू आता वळून घेत आहे। हे खायला खूप मस्त लागतात, चवीला अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट लागतात। नक्की ट्राय करून बघा। आणि यामध्ये जास्ती काही तामझाम नाही आहे, एकदम सोपी रेसिपी आहे। तर आपले रव्याचे लाडू बनून झालेले आहेत आणि बघा किती मस्त दिसत आहेत। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।